त्यांचे हातामध्ये पुष्प आहे असे तिचं वर्णन आहे. अयोध्येमध्ये ठीक माध्यमिक बरोबर 12 वाजता या वेळेला सर्व देव लोक अयोध्येच्या दिशेने बघत आहे, मोठ्या कुतूहल आणि आनंदाने बघत आहे की दशरथ महाराजांच्या ठिकाणी आधी परब्रह्म आणि नारायणाचा अवतार, विष्णूचा अवतार आणि रामचंद्र अवतीर्ण होणार. एवढ्यामध्ये एक दिव्य असा प्रकाश पडलेला आहे आणि अयोध्येमध्ये एकच आनंद झाला. सर्व पुराणी काय बाहेर आलेले आहे, सर्वांना कळलेलं आहे की प्रसूत झालेली आहे कौसल्या माता. ठीक बरोबर या वेळेला 12 वाजता देव लोकांनी मोठा जय जयकार करून अयोध्येच्याकडे दशरथ महाराजांच्या दरबाराकडे सर्वांनी आकाशातून पुष्पवृष्टी टाकली. श्रीरामचंद्र भगवान की जय. रामचंद्र सर्व दशरथ महाराजांच्या दरबारामध्ये प्रवेश करतात. सर्वांना रामप्रभूचं दर्शनाची लालसा लागलेली आहे तेव्हा आम्हाला पाहायला मिळतो. सर्वजण तिथे आलेले आहेत. सुंदर एक दोरणी आहे या त्यांनी आता पाहण्यामध्ये स्नान मूर्ती रामप्रभूचा पाहणं होईल. काही महिला मंडळी इथे या पाहण्याला मिळतो. रामाला नाही का हा आनंद तुम्हाला पाहण्याच्या माध्यमातून वर्णन करायचा आहे. तर